हॅलो एव्हरीवन, वेलकम यू ऑल इन आवर यूट्यूब चॅनल शैक्षणिक दीपस्तंभ. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. टुडे वी आर गोइंग टू सी ब्रिज कोर्स 2022-23 पोस्ट टेस्ट विथ आन्सर फॉर द सब्जेक्ट सायन्स अँड स्टँडर्ड 8. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेतो अभ्यासक्रम 2022-23 उत्तर चाचणी पाहणार आहोत, उत्तरासहित विषय विज्ञान स्टँडर्ड 8. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसंच तुम्ही जर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट व्हिडिओ संदर्भात नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सब्जेक्ट सायन्स स्टँडर्ड 8 पोस्ट टेस्ट विथ आन्सर्स. मित्रांनो, आपण पाहत आहोत क्लास 8 सब्जेक्ट जनरल सायन्स पोस्ट टेस्ट फॉर ब्रिज कोर्स. ही चाचणी तुमची आहे 20 मार्काची. बघूया. क्वेश्चन नंबर 1 डिरेक्टली घेतो मी. राईट द केमिकल सिम्बॉल फॉर ऑफ कॅल्शियम. आन्सर आहे Ca. कंप्लीट द कोरिलेशन. ऑडिबल साऊंड फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. तर अल्ट्रासॉनिक साऊंडची जी फ्रिक्वेन्सी आहे ती मोर दॅन 20,000 हर्ट्स. तुमचा आन्सर येईल अल्ट्रासॉनिक साऊंड. क्वेश्चन नंबर 3 गेस मी हू आय एम. राईट माय मोड ऑफ न्यूट्रिशन. आय लिव्ह इन युअर हेअर अँड ऑप्टेन फूड बाय सकिंग द ब्लड. आन्सर आहे लाईस. तर हे त्याचे उत्तर आहे लाईस. क्वेश्चन नंबर 4 आहे कंप्लीट द फॉलोइंग रिॲक्शन. बघा 6CO2 प्लस इथे 6H2 जरा खाली घ्या, H2O. त्याची रिॲक्शन जी असणार आहे ती असेल C66 खाली घ्या Cच्या H12O6. 612 आणि 6 हे जे डिजिट आहे ते अल्फाबेटचं थोडंसं खाली घ्या प्लस 6O2. तर अशा प्रकारे ही तुमची रिॲक्शन तुम्हाला पूर्ण करायची आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 5 आयडेंटिफाय द कॉन्स्टलेशन शोन इन द गिवन फिगर अँड राईट इट्स नेम्स. आपण ही कॉन्स्टलेशन पाहत आहोत, तर नक्कीच हे कॉन्स्टलेशन कोणतं आहे बाळांनो? तर हे कॉन्स्टलेशन आहे मृग ऑफ ओरियन. क्वेश्चन नंबर 2 बघतोय आपण. राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. एनी 3 तुम्हाला सोडवायचे आहेत. 6 मार्काला हा प्रश्न असणार आहे. क्वेश्चन नंबर 1 बघा. वाय डज दिस हॅपन? द सन अपियर्स रेड ॲट सनराईज ऑर सनसेट. आन्सर द सन अपियर्स रेड ॲट सनराईज ऑर सनसेट बिकॉज वेन द सन इज व्हेरी क्लोज टू द होरिझन sunlight travels a longer path through the atmosphere before reaching the observer. The blue light and violet light are scattered much more than red light. The blue light and violet light are scattered away from the path of light due to the greater thickness of the atmosphere. Question number 2 बघतो आपण. राईट द स्पेसिफिक नेम ऑफ द ॲनिमल शोन इन द पिक्चर युजिंग बायनॉमियल नोमेनक्लेचर. बघा ही डायग्राम हे पिक्चर आहे बांधून, थोडं तुम्हाला दिसत नसेल पण हे पिक्चर काऊचं आहे. तर हे पिक्चर तुम्हाला वरून तुम्हाला त्या प्राण्याचं जे बायनॉमियल नोमेनक्लेचर जे नेम आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. तर बघा आन्सर आहे जिनस बॉट्स असणार आहे आणि स्पेसिस असणार टॉरस असणार आहे. पुढे जाऊया. अंडर विच डिफरंट टाईप्स कॅन द फॉलोइंग चेंजेस बी क्लासिफाईड. बघा डिसॉल्विंगमध्ये कोणकोणते चेंजेस आहेत? तर बघा फिजिकल चेंज आहे, रिव्हर्सिबल चेंज आहे, मेटेओर स्ट्रायकिंग अक्रॉस द स्काय ते आहे, नॉन पिरियडिक चेंज असणार आहे. क्वेश्चन नंबर 4 आपण बघतोय. तुम्हाला क्लासिफाय करायचं आहे. तर खाली जे क्लासिफाय द फॉलोइंग इंटू स्केलर अँड वेक्टर क्वांटिटीज. आन्सर बघा एरिया हे स्केलर आहे, तर वेलोसिटी वेक्टर, वेट वेक्टर, डिस्प्लेसमेंट वेक्टर, डिस्टन्स स्केलर आणि मास हे वेक्टर. तर तुम्ही या प्रकारे तुम्ही ड्रॉ करू शकता किंवा तुम्ही स्केलर क्वांटिटी असं लिहून स्केलरची उदाहरणं तुम्ही समोर लिहू शकता जे आहेत एरिया अँड डिस्टन्स, आणि जे वेक्टरमध्ये जे आहे ते तुम्ही वेलोसिटी, वेट, डिस्प्लेसमेंट, मास हे तुम्ही वेक्टरमध्ये घेऊ शकता. ठीक आहे. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. कोणतेही 3 तुम्हाला लिहायचे आहेत. आयडेंटिफाय द पार्ट शोन इन द फिगर अँड राईट देअर फंक्शन. बघा ए जो पार्ट आहे तो लिव्हर आहे, बी पार्ट आहे स्टमक आणि सी पार्ट आहे लार्ज इंटेस्टाईन. पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट द फॉलोइंग टेबल. तुम्हाला कंपाऊंड आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला आणि द नेम्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट तुम्हाला लिहायचे आहेत. कंपाऊंड आहे सल्फ्युरिक ॲसिड. त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला येईल H2SO4. द नेम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट आहेत हायड्रोजन, सल्फर अँड ऑक्सिजन. कंपाऊंड आहे वॉशिंग सोडा किंवा सोडियम कार्बोनेट. मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Na2CO3 आणि कॉन्स्टिट्युएंट आहेत एलिमेंट सोडियम, कार्बन अँड ऑक्सिजन. कंपाऊंड आहे शुगर. मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा C12H22O11. एलिमेंट्स आहेत कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. एक्सप्लेन द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाईन्स विथ द हेल्प ऑफ सुटेबल डायग्राम. तर बघूया आपण. बघा ही डायग्राम तुमची असणार आहे, तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची आहे मॅग्नेटिक फोर्स लाईनची. प्रॉपर्टी बघूया आपण. द प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक फोर्स लाईन्स आर ॲज फॉलो. 1
magnetic lines of force are imaginary connecting lines. 2. Magnetic lines of force always start from the north pole and end on the south pole. 3. Magnetic lines of force are in the state of tension like a stretched string. 4th, magnetic lines of force repel each other and do not intersect each other. 5th, magnetic force is a vector quantity. तर अशा प्रकारे तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 4 बघूया. A force of 500 Newton was applied to stop a two-wheeler motorcycle that was moving with a constant velocity. The motorcycle stopped after moving through 6 meters. How much is the work done? बघा आन्सर आहे. हिअर द डायरेक्शन ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट टू इच अदर. दॅट मीन्स फोर्स आहे 500 न्यूटन आणि जे डिस्प्लेसमेंट आहे ते -6 मीटर येणार आहे. वर्कचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहिती आहे. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तर 500 इंटू -6 आन्सर येईल -3000 जूल. तर सो द वर्क डन इक्वल टू -3000 जूल हे तुमचं वर्क घडणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट सायन्स 20 मार्क्सची आपण पोस्टेज पाहिलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे कळाला असेल. तुम्ही सबस्क्राईब केलेला आहेच, पण त्याबरोबर इतरांनासुद्धा आपल्या चॅनल रेकमेंड करा, त्यांनाही आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला सांगावं ही विनंती. धन्यवाद. अपेक्षा करतो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. अशाच प्रकारचे शैक्षणिक विषयांवरती व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच एका नवीन व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ. तुर्तास आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.